नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा, या एकाच जल्लोषात आणि जयघोषात आपण सर्वांनी आपल्या गणपती बाप्पांचं स्वागत आज केलेलं आहे. आज श्री गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या सर्वांच्या घरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आज आपण आपल्या घरांमध्ये गणपती बाप्पांच्या पार्थिव मूर्तीची स्थापना केलेली आहे. आता 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरीच राहणार आहे आणि 10 दिवसात आपल्याला गणपती बाप्पांच्या विविध प्रकारे सेवा करायची आहे. आणि गणपती बाप्पा आपल्या घरात राहणार म्हटल्यावर आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते खूप आनंदाचं, उत्साहाचं आणि जल्लोषाचं असतं. सर्व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना अतिशय आनंद होत असतो आणि वाट बघत असतात ते फक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची. आणि सर्वजण 10 दिवस गणपती बाप्पांचं अगदी मनोभावे पूजा करतात, प्रार्थना करतात गणपती बाप्पांना. बघा, आपण सर्वजण गणपती बाप्पांना दरवर्षी 10 दिवस आपल्या घरामध्ये बसवत असतो. पण का बरं नेमके 10 दिवसच? तर यामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे आणि ती कथा महाभारताशी निगडीत आहे. तर याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका, म्हणजेच तुम्हाला गणपती बाप्पांना आपण आपल्या घरी 10 दिवस का बसवतो यामागील कारण लक्षात येईल. नमस्कार, मी साधना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बघा, गणपती बाप्पांचा गणेशोत्सव हा सण घराघरांमध्ये कसा आला याचं श्रेय लोकमान्य टिळकांना जातं. 1893 मध्ये त्यांनी हा सण सर्वांसाठी खुला केला, कारण त्यावेळी परकीय सत्तेखाली एकत्र जमवून लोकांना धार्मिक आणि सामाजिक जाणीव करून देण्याचा हा एक उत्तम मार्ग होता. पण खरं सांगायचं झालं तर 10 दिवसांचा हा सण केवळ सामाजिक नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्याही फार महत्त्वाचा आहे. तर बघा, गणपती बाप्पांना आपल्या घरी 10 दिवस का बसवतो, तर यामागे जी कथा आहे ती कथा आहे महाभारताच्या काळातील. बघा, वेदव्यास ऋषींना महाभारत हा ग्रंथ रचायचा होता, त्याचं लिखाण करायचं होतं. पण एवढा मोठा ग्रंथ लिहिणं किंवा लक्षात ठेवणं हे काही सोपं काम नव्हतं. तेव्हा वेदव्यास ऋषींनी सर्व देवतांना प्रार्थना केली की माझं विचार मंथन कुणीतरी अखंड लिहून ठेवावं. परंतु हे काम काही सोपं नव्हतं, त्यामुळे एकही देवता या कामासाठी तयार झाल्या नाही. आणि मग त्यानंतर वेदव्यास ऋषींनी खूप विचार केल्यानंतर त्यांना आठवण झाली ती आपल्या गणपती बाप्पांची. कारण गणपती हे ज्ञानदेव, बुद्धिदेव आणि लेखन कलेचे अधिष्ठाता आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे. आणि त्यामुळेच वेदव्यास ऋषींना गणपती बाप्पांची महाभारत लिहिण्यासाठी आठवण झाली. आता हा विचार डोक्यात आल्यानंतर वेदव्यास ऋषी गणपती बाप्पांकडे गेले आणि गणपती बाप्पांकडे जाऊन त्यांनी गणपती बाप्पांना विनंती केली की त्यांनी आपलं लेखनिक व्हावं. म्हणजेच महाभारत ग्रंथ लिहिण्यासाठी गणपती बाप्पांनी लेखनिकाचं काम करावं असं वेदव्यास ऋषींनी गणपती बाप्पांना सुचवलं किंवा विचारलं. आता महाभारत लिहिणं हे काही सोपं काम नाही हे गणपती बाप्पांना माहीत होतं. परंतु महाभारतासारखा ग्रंथ आपल्याला लिहायला भाग्य लागत आहे हे गणपती बाप्पांच्या लक्षात आल्यावर गणपती बाप्पांनी वेदव्यास ऋषींची जी विनंती होती ती पटकन मान्य केली. पण महाभारताचं लेखनिक होण्यासाठी गणपती बाप्पांनी एक अटही घातली. आणि ती अट अशी काही होती की गणपती बाप्पा वेदव्यास ऋषींना म्हणाले, तुम्ही जर सतत म्हणत राहिलात तर मी लिहित राहीन आणि मध्येच जर थांबलात तर मी माझं लेखन थांबवीन. आता वेदव्यास ऋषींनी विचार केला, पण त्यांना महाभारत हा ग्रंथ गणपती बाप्पांकडूनच लिहून घ्यायचा होता. म्हणून वेदव्यास ऋषींनी गणपती बाप्पांना प्रत्युत्तर केलं. वेदव्यास ऋषी गणपती बाप्पांना म्हणाले, ठीक आहे, मला तुमची ही अट मान्य आहे, परंतु तुम्हीही जे लिहित आहात ते पूर्ण समजलं नाही तोपर्यंत पुढचं लिहिणार नाही. अशी अट वेदव्यास ऋषींनी गणपती बाप्पांना घातली आणि या 2 अटींवरच महाभारताचं लेखन सुरू झालं.
आता यानंतर महाभारताच्या लिखाणाचं काम सुरू झालं। आता व्यासमुनी गणपती बाप्पांना महाभारतची कथा सांगत होते। व्यास ऋषींच्या तोंडातून महाभारताचे श्लोक झरझर वाहू लागले आणि गणपती बाप्पाही अतिशय झरझर ते श्लोक आपल्या हाताने लिहू लागले। इतकंच काय तर गणपती बाप्पा आपल्या सुळेने ते श्लोक लिहू लागले। होय, आपल्या हातातील लेखणी जेव्हा तुटली तेव्हा गणपती बाप्पांनी स्वतःचा सुळा तोडून घेतला आणि त्याची लेखणी त्यांनी बनवली आणि आपलं लिखाण सुरूच ठेवलं। आता ही प्रक्रिया अविरत दिवस आणि रात्र चालूच होती आणि त्यामुळेच गणपती बाप्पांना थकवा आला आणि त्यांच्या शरीरातील पाणीही वर्ज झालं। जेव्हा महाभारताचं लिखाण चालू होतं तेव्हा गणपती बाप्पांनी 10 दिवस आपलं अन्न पाणी सर्वांचा त्याग केला होता आणि ते अखंडपणे महाभारताचं लिखाण करत राहिले होते। आणि म्हणूनच अशा वेळी गणपती बाप्पांच्या शरीरातील जे तापमान आहे ते फार वाढलं होतं। म्हणूनच वेदव्यास ऋषींनी गणपती बाप्पांच्या शरीराचं तापमान वाढू नये म्हणून व्यास ऋषींनी गणपती बाप्पांना म्हणजेच गणपती बाप्पांच्या शरीराला मातीचं म्हणजेच मृत्तिकेचं लेपन केलं आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती बाप्पांची यथासांग पूजा केली। आता मातीचं लेपन केलं म्हणजे ओली माती ज्याला आपण चिखल म्हणतो, तो चिखल गणपती बाप्पांच्या शरीराला बाहेरून वेदव्यास ऋषींनी लावला। आता हा मातीचा चिखल जसजसा वाळत गेला तसं गणपती बाप्पांचं शरीर आखडून गेलं आणि म्हणूनच याला गणपती बाप्पांना पार्थिव गणेश असं नाव पडलं। हे लिखाण तब्बल 10 दिवस चाललं आणि अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास ऋषींनी गणपती बाप्पांकडे पाहिलं असता त्यांच्या शरीराचं तापमान हे खूपच वाढलेलं होतं। हे तापमान कमी व्हावं आणि गणपती बाप्पांच्या शरीरावरची माती निघावी यासाठी वेदव्यास ऋषींनी गणपती बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जित केलं। या 10 दिवसात वेदव्यास ऋषींनी गणपती बाप्पांना खाण्यापिण्याचे वेगवेगळे पदार्थ दिले आणि म्हणूनच तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा ही रूढ झाली आहे। बघा, या 10 दिवसात गणपती बाप्पांनी अन्न पाणी सोडलं होतं आणि ते केवळ लेखनातच मग्न होते आणि व्यास ऋषींनीही तेवढ्याच मनापासून हा महाभारत ग्रंथ रचला आणि महाभारत हे महाकाव्य तयार केलं। आणि म्हणूनच असं मानलं जातं की गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी 10 दिवस बसतात ते या घटनेचे आठवण आहे। ते 10 दिवस ज्ञान आणि कर्तव्यनिष्ठेचं प्रतीक आहे। गणपती बाप्पा 10 दिवस आपल्या घरी विराजमान राहून आपल्याला सांगतात, शिकत राहा, लिहत राहा, ज्ञान मिळवत राहा आणि आयुष्यभर ज्ञान मिळवत राहा। आता या कथेतून आपल्याला एक शिकवण मिळते, ती म्हणजे एकाग्रता आणि चिकाटी असेल तर अशक्य वाटणारं कामही शक्य होतं। तसेच गणपती बाप्पांनी सुळा तोडून त्याची लेखणी केली म्हणजेच संकटामध्येही आपल्याला मार्ग शोधता येतो आणि 10 दिवसाचं प्रतीक म्हणजेच सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही। तर म्हणूनच मैत्रिणींनो, 10 दिवस आपल्या घरी गणपती बाप्पा हे बसत असतात कारण त्या 10 दिवसात त्यांनी महाभारतासारखा ग्रंथ रचला आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा बाप्पाला आपल्या घरी आणतो तेव्हा आपण ती कथा आठवावी आणि आपल्या जीवनातील प्रत्येक जबाबदारी ही चिकाटीनं पार पाडावी। बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। तर अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या 10 दिवस आपल्या घरी राहण्यामागे एक पौराणिक कथा आहे आणि ही कथा मी आशा करते की तुम्हा सर्वांना आवडली असेल आणि जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर परत पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।